दुसरीकडे सातारा जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर आता ओसरलाय। वीर कनेरसह इतर धरणातल्या पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला। कोयना धरणातल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या 5 दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा ओसरताना दिसतो। सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये स्थलांतर आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असतानाच आता पावसाचा वेग कमी झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता, परंतु आता गेल्या कालपासून पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जे असलेलं महाबळेश्वर असू द्या, जोर असू द्या, या ठिकाणी 550 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आपण पाहिलेली आहे। मोठा धुमाकूळ या ठिकाणी पावसानं घातलेला आहे, मोठ्या प्रमाणात भूस्खलन सुद्धा झालेलं आहे, परंतु आता या ठिकाणी कालपासून 125 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे कोयना असो, धोम असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची पाण्याची आवक होताना पाहायला मिळालेली आहे। धरणामधील पाणी सोडण्याचा जो काल निर्णय घेतला होता तो तात्पुरता स्थगित केलेला आहे। त्यामुळे आता या धरणातून पाणी नदीपात्रात सोडलं जाणार नाही, त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। कॅमेरामन मंगेश कुमार सह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।